जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। मोहोडांना भाजपचा व्हिडिओ झटका, आरवी काँग्रेसचे अस्तित्व धोक्यात, वानखेडे दिवे यांच्या नेतृत्वाखाली भाजपची दमदार वाटचाल। काँग्रेसचे प्रदेश महासचिव आनंद मोहोड यांनी केलेला कोणीही भाजपमध्ये गेलेलं नाही हा दावा भाजपनं पत्रकार परिषदेमध्ये सादर केलेल्या व्हिडिओसह फेटाळून लावलाय। काँग्रेसमधील एबी फॉर्म चोरीचे षडयंत्र आणि खासदार अमर काळे यांच्या भूमिकेवर भाजपने कठोर टीका केली आहे। आम्ही जे पंजाब पक्षाकडून म्हणजे समजा 23 उमेदवार होतो, आम्ही 23 किंवा 25 उमेदवार होतो, तर आम्हाला त्या म्हणजे तुम्हाला सीट वगैरे म्हणजे देऊ बा अशा घोषणा दिल्या आणि त्याच्या म्हणजे लालूच दाखवली अशी। वाले कार्यकर्ता म्हणजे आनंदभाऊ मोहोड होते आणि शैलेश अग्रवाल होते, त्याने आम्हाला अशा आश्वासना दिले की बा आम्ही तुम्हाला हे करू ते करू, अमुक तमुक अशा गोष्टी झाल्या। आम्ही त्या संदर्भामध्ये आम्ही प्रयत्न केले, आम्ही मेहनत केली, डॉक्युमेंट्स गोळा केले, सगळ्या गोष्टी पूर्ण केल्या। त्याच्यानंतर ज्या दिवशी एबी फॉर्म भरायचा टाइम होता, ठीक 2:30 वाजता आम्हाला सांगण्यात आलं की तुमचे एबी फॉर्म चोरीला गेले। मी पूर्ण म्हणजे आम्हाला म्हणजे टाइमच नाही दिला, 3 वाजेपर्यंत आम्हाला तिथे थांबून ठेवलं, म्हणजे आमच्याशी खेळच झाला पूर्ण, आमची मजा घेतली त्यांना असं समजलं। पण आता आमची वाली इच्छा पूर्ण मनापासून सुधीर भाऊ दिवे आणि सुमितदादा वानखेडे यांच्या नेतृत्वात काम करायची भाजपा पक्षासोबत। राहुल गोडबोले, प्रशांत ठाकूर, विजय वाजपेयी, प्रशांत सव्वालाखे यांसह अनेक नेत्यांच्या उपस्थितीने भाजपची आर्वीतील संघटन शक्ती ठळकपणे दिसून आली। यावेळी भाजपने स्पष्ट केले की काँग्रेसचे माजी इच्छुक उमेदवार प्रणोती जयसिंगपुरे, निखिल डोरले, सुधाकर वाघमारे, चेतन लवटे, प्रमिला सुरजुसे, राखी बिरोले आदींनी आमदार सुमित वानखेडे आणि ज्येष्ठ नेते सुधीर दिवे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या जनसमुदायासमोर भाजप प्रवेश केलेला आहे। काँग्रेसमधील गटबाजी, अंतर्गत षडयंत्र आणि नेतृत्वाचा अभाव यामुळेच कार्यकर्ते भाजपकडे वळत असल्याचा भाजपचा आरोप आहे। खासदार अमर काळेंनी बाळा जगताप यांचे राजकीय अस्तित्व संपवण्यासाठी एबी फॉर्म चोरीचे षडयंत्र रचल्याचे गंभीर आरोपही यावेळी करण्यात आले। भाजपची आर्वीतील ताकद वाढत असताना काँग्रेस स्थानिक पातळीवर कमकुवत होत असून पक्षांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभे राहिल्याचे भाजपने ठामपणे म्हटलंय। मलिक पटेल, जनसंग्राम न्यूज, आर्वी।